नमस्कार, मी प्रणिता रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण त्या दिवशी मुगाचे ढोकळे कसे बनवायचे ते बघितले होते मुगाच्या डाळीपासून. आज आपण तांदूळ, रवा आणि दही यापासून इन्स्टंट ढोकळा कसा बनवायचा ते बघणार आहोत. त्यासाठी मी इथे 1 वाटी तांदळाचं पीठ, पाव वाटी रवा आणि 3-4 चमचे दही असं घेतलेलं आहे. आपल्याला एका बाउलमध्ये रवा आणि दही एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे छान 10 मिनटं रेस्टवर ठेवून द्यायचं आहे, जेणेकरून आपला रवा छान फुलेल. आणि त्यानंतर आपल्याला हे सगळं एकत्र छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान मिक्स झालं की याला आपण 10 मिनटं रेस्टवर ठेवायचं आहे. त्यानंतर आपण दुसऱ्या बोलमध्ये जे तांदळाचं पीठ काढून ठेवलं आहे ते घ्यायचं आहे आणि जे रेस्टवर आपण रवा आणि दही ठेवलेलं होतं ते त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. सगळं छान एकत्र हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे खूप जाड आणि खूप पातळ असं नाही करायचं आहे. ज्याप्रमाणे आपण डोसाचं बॅटर करतो तशा बॅटरप्रमाणे आपल्याला याची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. याच्यामध्ये जवळजवळ 1.5 ग्लास पाणी लागलेलं आहे. तुम्ही याची थिकनेस बघू शकता आणि छान हे मिक्स करायचं. यामध्ये मी मीठ टाकलं नव्हतं, त्यानंतर त्यामध्ये मी वरून थोडं मीठ घातलं होतं. इथे चवीपुरतं मीठ घालूया. त्यानंतर मी त्याच्यामध्ये थोडंसं जिरं घातलं होतं आणि पिझ्झा शेजवान घातला होता. तुम्ही याच्यामध्ये कट करून व्हेजिटेबल्स पण घालू शकता आणि वरून थोडा अर्धा चमचा म्हणजे हाताने अर्धा पिंच करून सोडा घातला होता, थोडासा फुलायला खायचा सोडा. अशा पद्धतीने हे सगळं बॅटर आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. ही खूप लवकर, झटपट आणि लगेच होणारी रेसिपी आहे. तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि ट्राय केल्यावर मला सांगा कशी झालेली. आणि तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. त्यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे आणि त्याला मी बटर लावून घेतलं आहे, म्हणजे ते आपला ढोकळा लवकर निघेल. आणि त्यामध्ये मी हे सगळं बॅटर टाकलेलं आहे. पूर्ण प्लेटमध्ये बॅटर आपलं आलेलं आहे. त्यानंतर आपण एक कढई ठेवायची आहे आणि त्याच्यामध्ये खाली आपण ही प्लेट ठेवायची आहे, जाळी स्टँड, आणि त्याच्यावर आपली प्लेट ठेवायची आहे आणि आपल्याला हे 10 मिनटं वाफेवर शिजवून घ्यायचं आहे. बरोबर 10 ते 12 मिनटामध्ये शिजवून होतात, खूप वेळ काय लागत नाही. त्यानंतर आपण झाकण काढूया आणि तुम्ही चाकूनी, टूथपिकनी कशाने चेक करून बघू शकता. जर ते आतमध्ये चिपकत नसेल टूथपिकला तर याचा अर्थ ते शिजले. त्यानंतर आपण त्याला वरून छान फोडणी घालूया. फोडणी मी राई, कढीपत्ता एवढीच फोडणीला टाकलं होतं आणि त्यानंतर थोडे हलकेसे थंड झाले की मग त्याचे आपण काप करून घेऊया. तुम्ही बघू शकता इथे काप सहजासहजी निघत आहे. खूप काही वेळ लागत नाही, खूप लवकर, अजून गरमच आहे ते, खूप लवकर आणि झटपट होणारी रेसिपी आहे. तुम्ही नक्की ट्राय करा.